आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत ते घडल्या आहेत या ठिकाणी। आज आपल्यासोबत पूर्व भागातील चंद्रकांत भाटे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राष्ट्रवादीतून शेवटपर्यंत तुमची उमेदवारी जी आहे ती जाहीर होती, मात्र अचानक असं काय घडलं की आज तुम्हाला अपक्ष उभं राहावं लागतंय? तसं पाहायला गेलं तर राजकारणामध्ये बरेच डाव गुंडी डाव असतात आणि थोडंसं डोक्यावाली बिनडोक्यावाली सगळ्या पद्धतीची लोक ह्याच्यामध्ये असतात। कोणाचा स्वार्थ असतो, कोणाला तरी खाली खेचायचं असतं, याच्यातून राजकारण हे होत असतं। काय त्याला काय इलाज नाही। जिल्हा परिषद निवडणूक लढवताय अपक्ष, कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं की अपक्ष आपल्याला लढायचंच, काय भावना? तसं मगाशी मी जी प्रक्रिया सांगितली की 9 वाजता फॉर्म नाही, 12 वाजता कुठल्याच निवडणुकीत जायचं नाही, 2 वाजता दुसऱ्या पक्षातून लढायचं, मनाने विचार केला की सत्तेसाठी लाचार होऊन कुठेतरी पक्ष बदलून निवडणूक लढणे, या भूमिका कधी मनाला पटल्या नाहीत। मेन टाइम शंकरभाऊ मांडेकर, आमदार रणजित शिवतरे यांचा फोन आणि मग त्यानंतर आपण या प्रक्रियेत जायचं नाही असं ठरवलं। परंतु एक तासाभराने निवडणुकीचे उमेदवार कळल्यानंतर असं जाणवलं आणि कार्यकर्त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की आपण या ठिकाणी विजयी होऊ शकतो। परंतु विजयी होऊ शकतो त्या दिवशी मी त्यांना सांगितलं नाही की मी निवडणूक लढणार किंवा नाही लढणार। तुम्ही तुमचा स्टडी करून या, कॅल्क्युलेशन आणा, 2 दिवसांनी येऊ। आज या ठिकाणी आल्यानंतर जो प्रचंड जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहिलाय, टिपलेला आहे का नाही माहीत नाही मला, परंतु त्या जनसमुदायाच्या भावना आणि त्यांचा प्रतिसाद, तो प्रतिसाद भावनांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात की निवडणुकीमध्ये लोकांना गाड्या करून आणणे, पैसे देणे, वेगवेगळ्या माध्यमातून लोक गोळा करावे लागतात। परंतु तुम्ही जाणकार पत्रकार आहात, तुम्हाला जाणवलं असेल किंवा ही आलेली जनता आहे ही नेमकी कुठल्या प्रकारे कुठल्या भावनेने आलेली, यांचा आजचा जो जनतेच्या ज्या भावना आहेत ते चंद्रकांत भाटेविषयी असलेलं प्रेम आहे। आणि ते प्रेम हे एक दिवसाचं नाही आहे, गेले 31-32 वर्षाचं प्रेम आहे। त्या भावनेतून या ठिकाणी लोक आलेत, त्या भावनेचा आदर करून या ठिकाणी निवडणूक लढवायचं ठरवलंय आणि ती निवडणूक 100% जिंकणार आहे। कारण उमेदवारी देत असताना एका भागामध्ये दोघं नवरा बायको आहेत, एका पंचायत समितीत मिसेस आहे, एका जिल्हा परिषदला ते स्वतः आहेत। अशा वेळेला जनतेच्या मनामध्ये काय रोष आहे तो या निवडणुकीतून दिसेल। नक्कीच या ठिकाणी आपल्याला चंद्रकांत भाटे साहेबांनी जे आहे ते अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि हा निर्धार यांनी सर्व या ठिकाणी आलेल्या जनसमुदायाच्या विश्वासावर घेतलेला आहे। आपल्यासोबत आता पूर्व भागातील अक्षय भैया सोनवणे हे देखील यांची देखील उमेदवारी शेवटपर्यंत होती राष्ट्रवादीतर्फे, मात्र अचानक असं काय झालं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अचानक असं काय झालं की शेवटपर्यंत तुमची उमेदवारी जाहीर होती, मात्र अचानक तुम्हाला डावललं गेलं का? पक्षाने दिलेला पक्षादेश हा स्थानिक नेत्यांनी डावलल्यामुळे माझी उमेदवारी ही रद्द करण्यात आली। याला कारणीभूत स्थानिक नेते आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच मी आणि माझे आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत भाटे आम्ही दोघांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। नक्कीच या ठिकाणी चंद्रकांत भाटे असतील आणि अक्षय भैया सोनवणे असतील यांनी दोघांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतला आहे आणि जनतेच्या विश्वासावर आमचाच विजय असेल या ठिकाणी त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। शिवसंवादसाठी तुषार सनस भोर।